नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज कल्याणमध्ये अशोकनगर या परिसरामध्ये या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनचं काम अत्यंत जोरात सुरू आहे आणि ते काम ज्यांनी सुरू केलेलं आहे ते माझ्यासोबत भंतेजी गौतम रत्न थेरो आहेत। त्यांनी आज महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या ज्या मागण्या आहेत तिथे काय केलं पाहिजे आणि या ठिकाणी MMRDAने एक नवीन रस्ता प्रस्तावित केलेला आहे। साधारण 800 कोटीचं ते काम आहे। कल्याणमध्ये जे प्रेम ऑटोचा जो परिसर आहे तिथून तो जो रस्ता आहे तो प्रस्तावित केलेला आहे। तो वालधुनी आणि पुढे विठ्ठलवाडी इथपर्यंत तो रस्ता जाणार, पण ह्याच्यामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यात असणारी जी जमीन आहे ती बाधित होते। याआधी बुद्धभूमी फाउंडेशनवर खूप अन्याय झालेला आहे। भंतेजींनी वारंवार त्या तक्रारी केलेल्या आहेत। चुकीच्या पद्धतीने कागदपत्र सादर करून या एकूण 30 एकर जमिनीवर TDR अलॉट झाला होता। त्यापैकी 15 एकरचा TDR काही भूखंड माफियांनी तो मिळवला होता। त्याला परत महानगरपालिकेच्या लक्षात आल्यानंतर ते रिबुक केलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे सगळं त्यावर चर्चा करूया। सर्वात आधी आपण हा जो करस्पॉन्डन्स केलेला आयुक्तांबरोबर, काय मागणी आहे तुमची की तुम्हाला काय हवं आहे इथे बुद्धभूमी फाउंडेशनसाठी? आम्हाला जेव्हा लक्षात आलं का इथून बुद्धविहाराला लागून बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून सोबतच आमचे अशोकनगर परिसरातील जे रहिवासी क्षेत्र आहेत त्यातील अनेक घरं बाधित होत आहेत या नियोजित उड्डाणपुलामध्ये। सध्या काय असं उड्डाणपूल रस्ता वगैरे बिलकुल या परिसरामध्ये म्हणजे आमच्या जागेवर नाही आहेत। तर नियोजन आम्ही त्यांचे नियोजित ड्रॉइंग वगैरेमध्ये पाहिल्यानंतर तेव्हापासून आम्ही महानगरपालिकेसोबत अधिकृतरित्या करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार करीत आहे। तर आमचा जसं सर्व धम्मगुरू भंतेजी अन्वयी कोणाचाही उड्डाणपुलाबाबत एक विरोध किंवा हरकत तर नाही आहेत, परंतु प्रशासनाने प्रामुख्याने जो KDMCतील अधिकारी वर्ग आहेत त्यांचा काही महिन्यांपासून हे प्रयत्न होता का इथे बेकायदेशीर म्हणा असं दंडलशाहीचा वापर करून पोलीस वगैरे फोर्स पाठवून बुद्धभूमी फाउंडेशनची काही भाग हिस्सा आणि आपले जे रहिवासी क्षेत्रातील काही हिस्से ते ताब्यात घेतील। कारण त्यांनी जसं अनेकांना कमिशनर मॅडम त्यांनाही कल्पना आहेत, अनेक लोकांना याबद्दल माहिती आहे। काही वर्षापूर्वी हस्तांतरित विकास हक्क चुकी ज्यांना राईट नाही अधिकार नसलेल्या लोकांना उभे करून त्यांच्या नावाने KDMCने ते इश्यू करून म्हणजे मंजूर करून हस्तांतरित विकास हक्क तो TDRचा विषय आपण घेऊ भंतेजी, पण आज तुम्ही जे पत्र दिलेले आहे महानगरपालिका आयुक्तांना तो नेमका विषय काय की पूल किंवा तो नवीन रस्ता प्रस्तावित होतोय त्याच्यात बुद्धभूमी फाउंडेशनचं किती नुकसान होतं आहे, बुद्धभूमी फाउंडेशनचं काय नुकसान होतं आहे? कारण इथे वालधुनी, अशोकनगर, शिवाजीनगर हा शोषित, पीडित, वंचित लोकांच्या घटकांचे जे लोक आहेत फॅमिली इथे राहतात। बुद्धभूमी फाउंडेशन तिथे बऱ्यापैकी काम करते, तर त्याचं नुकसान किती होते त्या रस्त्यामुळे आणि मग तुम्हाला काय नक्की मदत पाहिजे त्यांच्याकडून? इथे बुद्धभूमी फाउंडेशनचे जवळजवळ 2 एकर जागा, आमचे गार्डन, भगवान बुद्धांचे बुद्धरूप, बुद्धमूर्त्या, 51 झाडं आणि काही भिक्षू निवास अशा बऱ्याच गोष्टी बाधित होत आहेत आणि सोबतच 200 पर्यंत घर सुद्धा बाधित होत आहेत आमच्या जो प्रामुख्याने मुस्लिम बांधव आहेत त्यांचे। तर या सर्व अनुषंगाने आज सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करून आलो काय या ठिकाणी जे रहिवासी क्षेत्र आहेत सर्व घरधारकांना त्यांचा पुनर्वसन व्हायला पाहिजे। आमचे जे जागा जाणार आहेत या जागेचाही नुकसान भरपाई मोबदला नियमानुसार बुद्धभूमी फाउंडेशनला मिळाले पाहिजे आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे जे बांधकाम, झाडं इत्यादी बाधित होत आहेत त्याचं पुनर्वसन म्हणून नर्सरी ते 10वी पर्यंत शाळा इमारत बुद्धभूमी फाउंडेशनला निर्माण बांधून मिळावे आणि हा जो उड्डाणपूल होणार आहे या उड्डाणपुलालाही बुद्धभूमी उड्डाणपूल असं नाव द्यावे आणि त्यानंतर हा जो सरळ
बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेला असं डिवाइड करीत आहे या नियोजित उडान पुलामुळे. तर आमच्या सर्वांचा जो आमचे हजारो अन्वयी आहेत, उपासक उपासिका आहेत, आमच्या मागणी आहे का हा उडान पूल नदी किनारे सुद्धा जाऊ शकतात, कारण त्यांना शेवटी ते प्राईम ऑटो सर्कलमध्ये टाकायचं आहे. त्याबद्दल सुद्धा आमच्या मागणीच्या पत्रामध्ये आम्ही तसं नमूद केलेलं आहे. एकंदरीत आमच्या सर्व अशा मागण्या आहेत आणि ते शासनाने, KDMCने किंवा MMRDAने किंवा राज्य शासनाने आमच्या जो न्यायिक अधिकार आहेत ते अधिकार आम्हाला द्यावेत. त्यांनी नुकसान भरपाई इत्यादी आम्हाला देऊन मग रेल्वेची जेव्हा तिसरी लाईन पडली तेव्हा बुद्धभूमी फाउंडेशन आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे प्रांत त्यांचा वादविवाद सुरू होता की ते मोबदला कुणाला मिळणार. मला असं वाटतं की ती अमाऊंट खूप मोठी होती, ते पैसे देखील आले होते. ते पैसे तुम्हाला मिळाले का? नाही, ते जेव्हा हायकोर्टात बुद्धभूमी फाउंडेशन तर्फे त्या संदर्भात रिट पिटिशन दाखल आहे, मग प्रांताने तशी रिमार्क लिहून हायकोर्टातून रिट पिटिशनच्या अनुषंगाने जो काय निर्णय होईल त्यामध्ये KDMC बांधील राहील अशा पद्धतीने त्यांनी एक रायटिंग लेटर इश्यू करून ते पैसे सहित KDMC ताब्यात ठेवलेलं आहे. किती अमाऊंट आहे ती साधारणपणे आणि म्हणजे महानगरपालिकेने तुम्हाला का दिले नाही? महानगरपालिकेने आम्हाला का दिले नाही ते त्याबद्दल तर त्यांना हे केलं पाहिजे. ओके, का नाही, त्यांना सुद्धा विचारपूस व्हायला पाहिजे. ओके. गौतम रत्न हे गेल्या 15-1 वर्षापासून, त्याच्यापेक्षा जास्त काळ कदाचित असेल, हे धम्माच्या कार्यामध्ये आहेत. आणि हे जे दिसतंय आता, त्याचे फुटेज थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेल. तर हे त्यांचं श्रम आहे. त्यांच्यासोबत संपूर्ण जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेर असणाऱ्या लोकांतून जे धम्म उपासक आहेत त्यांचं देखील याच्यामध्ये श्रम आहे. अशा खूप, तुम्ही जर कधी इथे बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये जर कधी प्रवेश केलात तर सुरुवातीला मी आलो होतो 12-13 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मी मध्ये आधी येत असतो. त्यावेळेसची बुद्धभूमी फाउंडेशन आणि आत्ताचं जे चित्र, मग जसं मागच्या बाजूला थोडं गार्डनिंग केलेलं आहे भंतेजींनी, की तिथे तुम्हाला चिकूची, आंब्याची अशी वेगवेगळी रोपं आहेत, शेवगा आहे इथे आणि काही पालेभाज्या देखील इथे आज पण शेतामध्ये तिथे लागवड केली जाते. भंतेजींचं जे ड्रीम आहे ते आपण थोडंसं त्यांच्याकडून ऐकूया, कारण ते जेव्हा मी कारमधून प्रवास करतो त्यांना घेऊन, त्यांनी काही ड्रीम मला सांगितलेलं आहे. तुमचं ड्रीम नेमकं काय आहे इथे? हा, इथे पहिलं म्हणजे आपल्या आजूबाजू परिसरामध्ये राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी इथे शाळा व्हायला पाहिजे, किसी को एक बार यहाँ पे जाना चाहिए. डू विजिट, डोनेट एंड प्रमोट विद योर स्टोरीज एंड रील्स. आगे की जानकारी के लिए इस नंबर पे कॉल करें. चिल्ड्रन होम, इंटरनॅशनल आपलं सुसज्जित विपश्यना केंद्र, जहाँ आपको बस्ती में से गुजरना आणि होता है, जागतिक बुद्ध भव्य रिक्लायनिंग 150 फूट बुद्धमूर्ती प्रकल्प, सुंदर असं गार्डन, बुद्धिस्ट थीम पार्क, अशा विविध गोष्टी या ठिकाणी नियोजित आहे. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बऱ्याच पूर्वीपासून झालेल्या आहेत आणि मी सुद्धा प्रव्रजित होऊन चिवर परिधान करून मलाही 25 वर्ष झालेले आहे, 15 वर्ष नाही. डू विजिट, डोनेट एंड प्रमोट विद योर स्टोरीज एंड रील्स. आगे की जानकारी के लिए इस नंबर पे कॉल. कल्याण शहराचा भूषण हा बुद्धभूमी केंद्र व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने KDMC प्रशासन, लोकप्रतिनिधी, त्या सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. जसं आमचा बौद्ध बांधवांचा मोठ्या प्रमाणात हजारो लोकांचा या ठिकाणी हातभार लावून आता इथपर्यंत आणलेला आहेत. तर मोठ्या लोकांनी जर जेव्हा लक्ष दिल्याने तर लवकरात लवकर या जागेचा विकास होईल. जगभरातले लोक ज्याप्रमाणे पॅगोड्याला जातात, तर या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये सुद्धा भारतातील विविध प्रांतांमधून, विविध जिल्ह्यांमधून, देश विदेशातले सुद्धा लोक या ठिकाणी येणार. कल्याण शहराचं नाव जागतिक मानचित्रावर जाईल असं आमचा शासनाला आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना एक हे गौतम थेरो यांचं ड्रीम होतं. मगाशी मी माझ्या मुखातून केलं होतं की भंतेजी ते 15 वर्षापासून आहे. ॲक्च्युली त्यांनी धम्माच्या ज्या कार्यात आहे ते स्वतःला झोकून दिलं वयाच्या 12 वर्षापासून, बरोबर. आणि 25-1 वर्ष त्यांनी ह्या सगळं चिवर वगैरे घेऊन ते धम्माचा
संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर देखील ते प्रचार करतात. माझ्यासोबत काही लोक आहेत ते जे बुद्धभूमी फाउंडेशनशी निगडीत आहेत, ते सतत कार्य करत असतात. इथे वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. तुमच्या जेवढ्या बौद्ध धम्माच्या ज्या काही सांगती असतील त्या इथे पालन केलं जातं. त्या राजू रोकडे माझ्यासोबत आहेत. भंतेजी तुम्ही थांबा इथेच. राजू रोकडे माझ्यासोबत आहेत, ते सतत इथे असतात. मला सांगा, बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये जे काम चालतं, सुरुवातीला कसं होतं, आता कसं आहे आणि पुढं काय व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? सर्वात प्रथम सर्वांना सविनय जय भीम नमो बुद्ध आहे. खरं तर अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्ही या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की या पाठीमागची पार्श्वभूमी आता इथपर्यंत तुम्ही काय करणार आहात. आत्ताच आपल्याला बंतेजींनी बरीचशी माहिती दिली की भवितव्यामध्ये या ठिकाणी लावा ना, बोला तुम्ही बोला. हां, चांगल्या प्रतीचं या ठिकाणी विपश्यना केंद्र, शालेय विद्यार्थ्यांचं कॉलेज, शाळा, अंगणवाडी, मोठं हॉस्पिटलाइज, त्याचप्रमाणे या कल्याणमध्ये, या कल्याण नगरीमध्ये अनेक प्रतिनिधी असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील, त्यांचं नाव लौकिक या ठिकाणी त्यांचं योगदान असावं यासाठी बंधूजीने आपल्याला या ठिकाणी सूचना केलेल्याच आहेत. त्याच अनुषंगाने मी देखील आपल्याला सांगू इच्छितो की खरोखर अतिशय या कल्याणभूमीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये आज बुद्धभूमीसारखं या ठिकाणी जे आपण दृश्य बघतोय, या ठिकाणचं दृश्य बघतोय की अतिशय प्रसन्नमय की हा तथागतांनी या ठिकाणी दिलेला हा धम्म आज या ठिकाणी तो प्रेरित होत आहे. आणि सगळ्यांनी या ठिकाणी आमच्यासारख्या तुमच्यासारख्यांना या ठिकाणी प्रेरणा, जगण्याची प्रेरणा मिळते. धम्मा तथागतांनी आपल्याला शांततेचा मार्ग दिला, शांततेच्याच मार्गाने आपण या ठिकाणी या वातावरणामध्ये, आपण या परिसरामध्ये आल्यानंतर अतिशय आपलं देखील मन या ठिकाणी प्रसन्न होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर ते देखील आम्हाला अयोग्य असेल. म्हणून त्यासाठी आदरणीय आमचे बनते गौतम रत्न महाथेरो नेहमीच यासाठी संघर्ष करत आहे. जसं या ठिकाणी सांगितलं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने पेगोडा यासारख्या ठिकाणी जर भारतातील सर्व नागरिक, सर्व जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी व्हिजिट देतात, येऊन भेटतात, त्याच पद्धतीने या कल्याण नगरीत, ही ऐतिहासिक कल्याण नगरी आहे आणि ह्या नगरीत देखील अशाच पद्धतीने जर आम्ही या पुढचा जर प्रोजेक्ट आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर स्थापन झालाच तर अतिशय या जागेला अतिशय सुंदर असं महत्त्व प्राप्त होईल. रोकडे साहेबांनी हे जे सांगितले, एक नवी मुंबईतून काका, तुमचं नाव काय? नाव काय? देविदास बांबोडे. तुम्ही नेहमी येता बांबोडे साहेब इथे? मी नेहमी येतो. अच्छा, मला एक सांगा की बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये नेमकं अजून काय केलं पाहिजे किंवा शासनाने येथे कसं लक्ष घातलं पाहिजे? थोडं जवळ येऊन बोला. हे बघा, कारण काय आहे की ह्या शहराचंच नाव कल्याण आहे. ओके. तेव्हा मानवतेचं कल्याण जे आहे ते बुद्धभूमीमुळे होणार आणि त्याच्यामध्ये भर पडली. आणि जो काही प्रकल्प भंतेजींनी घेतलेला आहे तो सगळा म्हणजे काय की लोकांच्या कल्याणार्थ आहे. तर तेव्हा शासनाने याच्यामध्ये लक्ष देऊन जेवढी मदत शक्य आहे तेवढी करायला पाहिजे. ओके. नवी मुंबईवरून आलेले त्यांनी सांगितलं की कल्याणमध्ये हे सगळं सुरू आहे, धम्माचं कार्य, आणि इथे मानवाचं कल्याण होईल त्यानुसार इथे कार्य पुढचं सुरू राहील आणि शासनाने देखील त्या पद्धतीने मदत केली पाहिजे. पुढचा एक आपण अजून एक एपिसोड घेऊया, पण तो जरा थोडासा वेगळा असेल, कारण बुद्धभूमी फाउंडेशन जेव्हापासून अस्तित्वात आलं तर इथे ज्या पद्धतीने अत्यंत संघर्ष करून, म्हणजे इव्हन गौतम रत्न जे माझ्यासोबत आता आहेत त्यांच्यावर काही केसेस दाखल झाले, इथल्या लोकांवर केसेस दाखल झाल्या, त्या सगळ्या विषयावर आपली चर्चा असेल. हे संघर्ष करून मिळवलेलं आहे. तसं शोषित पीडित जो दलित समाज असतो त्याला प्रत्येक मागणी त्याची ती संघर्षातून आलेली आहे, संघर्ष करूनच त्याला भेटतं आणि हा त्याचा इतिहास आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलू. तूर्त धन्यवाद.